शेतकरी मित्रांनो, तुम्ही इकडे पाहू शकत असाल, ह्या कापसाची हाईट जास्त आहे, ह्याची कमी आहे, याची कमी आहे, त्याची जास्त असं या प्लॉटमध्ये आपल्याला फ्लक्च्युएशन दिसत आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं ना, पाऊस झालेला आहे, जमिनीमध्ये पुरेसा ओलावा सुद्धा आहे. अशा वेळेस शेतकरी मित्रांनो, यावर एक फवारणीचं व्यवस्थापन करून घ्या, जेणेकरून तुमच्या कापूस पिकामध्ये हे जे हाईट आहे ना, हे मॅच करेल. कारण एक अशी जबरदस्त फवारणी सांगतो, ज्याचा वापरीमुळे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळणार आहे. तर आपल्याला वापर करत असताना काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, इकडे आपल्याला एनर्जी प्लस या टॉनिकचा वापर करायचा आहे. साधारणतः 10 ते 12 ml प्रतिपंपासाठी किंवा तुम्ही इकडे त्रिदेव या टॉनिकचा वापर करू शकता 50 ml प्रतिपंपासाठी. यामध्ये आपल्याला अमायनो ॲसिड, सीव्हीड आणि जे काही ह्युमिक ॲसिड आहे याचं जबरदस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळते, ज्याचे रिझल्ट आपल्याला खूप सुंदर मिळतील. पिकामध्ये फुटवा होईल, पिकाची हाईट खूप चांगल्या पद्धतीने वाढेल. अशा पद्धतीचा आपल्याला हे टॉनिकचा वापर करायचा आहे. यासोबतच आपल्याला इकडे 19-19 किंवा 28-28 80 ग्राम प्रतिपंपासाठी वापर करायचे आहे. जेणेकरून झाडामध्ये चांगली ग्रीनरी मेंटेन राहील आणि झाड शाकीय पद्धतीनं वाढ होईल. आणि यामध्ये तुम्ही एक चांगल्या पद्धतीचे जे काही तुमच्या पिकामध्ये मावा तुडतुड्याचा प्रादुर्भाव असेल, अशा वेळेस तुम्ही इमिडाचा वापर करू शकता आणि यामध्ये एक चांगलं बुरशीनाशक घेऊन घ्या. एवढी जर तुम्ही फवारणी केली ना, तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट पाहायला मिळतील आणि जे काही तुमच्या पिकामध्ये फ्लक्च्युएशन वगैरे दिसलेलं ना, हे सुद्धा तुम्हाला मॅच झालेलं पाहायला मिळेल. ते बी अवघ्या साधारणतः 10 दिवसामध्ये. तर नक्कीच अशा पद्धतीची एक फवारणी करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून टाका. धन्यवाद.